स्वीकारतो का? आता गणपती येतील, भाद्रपदात गणपती येतील. कितीही गणपतीचं प्रेम माणसाला असलं, अगदी गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनातला सगळ्यांचा आवडीचा विषय, की प्राण, मिरवणूक, ते वाजवणं बिजवणं हे सगळं किती जरी असलं, बरोबर अगदी गणपती येणार, सोहळं लावून त्याची सोहळ्यात पूजा, उजव्या सोंडेचा डाव्या सोंड्याचा सगळं पाळून 21 मोदक अमुक धमुक सगळं करून जरी केलं तरी माणसाला तो गणपती आपल्यासारखा वाटतो का, हा प्रश्न आहे. वाटतो आपल्यासारखा? गणपतीचं विसर्जन झालं की दुःख वाटतं, आपल्या घरातून कोणतरी गेल्यासारखं वाटतं, मुलांना बेचैन होतं, आपल्याला होतं. हे जरी खरं असलं तरी गणपती घरात आल्यानंतर एक प्रकारची भयग्रस्त माणूस असतो. अजून सुद्धा माणसाच्या मनावर त्या गोष्टीचा पगडा आहे की गणपती आलेला आहे, आता जरा नीट राहा, पाय बी धुतल्याशिवाय येऊ नका, खरकटे फिरू नका म्हणतात की नाही. बाथरूम झालं तर पाय धुवा, घरात देव बसलेला आहे. म्हणजे तो कोणतरी वेगळा आहे आणि आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत, हा भाव माणसाचा जिवंत असतो. आणि 90% लोक जी काही सेवा म्हणतात ती पूजा अर्चा जी करतात 10 दिवस, 5 दिवस, 2.5 दिवस, 1.5 दिवस, त्याच्यात आनंदापेक्षा आणि भीतीचा भाग पण जास्त असतो.